आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता थेट गृहिणींच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे। एलपीजी गॅस टंचाईच्या विरोधात कुडाळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक आंदोलन छेडले। माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी डोक्यावर रिकामे गॅस सिलेंडर घेऊन कुडाळ तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढलाय। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात घरगुती तसेच कमर्शियल गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे। कमर्शियल सिलेंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत, तर घरगुती सिलेंडरसाठी वितरक केंद्रावर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत। ऑनलाईन बुकिंग करताना ओटीपी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असल्याने ग्राहकांचे हाल होत असल्याची तक्रार आहे। देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, पण मिळत नाही गॅस सिलेंडर, अशा उपरोधिक घोषणांनी कुडाळ परिसर दणाणून गेलाय। मिळत नाही सिलेंडर, देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, मिळत नाही सिलेंडर, देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, मिळत नाही सिलेंडर, देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, मिळत नाही सिलेंडर, देशात देवेंद्र, राज्यात नरेंद्र, मिळत नाही सिलेंडर। ऑनलाईन बुकिंग प्रणालीत तातडीने सुधारणा करून ऑफलाईन बुकिंगची सुविधा सुरू करावी, तसेच कमर्शियल गॅसचा पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा 2 दिवसात यावर तोडगा न निघाल्यास मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाव्यापी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा वैभव नाईक यांनी दिलाय। शिवसेनेच्या वतीने आणि त्याचबरोबर आमच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या वतीने आज आम्ही कुडाळ तहसीलदार ऑफिसला या ठिकाणी भेट दिली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण 2-4 दिवस वाचल्याची प्रशासनातर्फे सांगितलं होतं की 25 सिलेंडर मिळणार, कोणी पॅनिक होऊ नये। परंतु आज सगळ्या एजन्सीवर 500 लोकांच्या लाईन लागलेल्या आहेत। लोकांना बुकिंग 4-4 दिवस लावूनसुद्धा बुकिंगचा नंबर होत नाही आणि अशा असताना गॅस एजन्सी असतील किंवा आज पेट्रोल डिझेलची सुद्धा कमतरता झालेली आहे आणि त्यामुळे प्रशासन सांगते तसं या जिल्ह्यामध्ये परिस्थिती नाही, या जिल्ह्यामध्ये कठीण परिस्थिती लोकांची झालेली आहे। त्याचबरोबर गेले 4 दिवस हॉटेल व्यावसायिकांना सिलेंडर मिळालं नाहीत, म्हणून कालपासून हॉटेल बंद व्हायला सुरुवात झाली आहे आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये हॉटेल पूर्णपणे बंद राहतील। या जिल्ह्यातील परगावी आलेले विद्यार्थी, नोकरीच्या निमित्ताने असलेले लोक यांची मोठी गैरसोय होणार आहे आणि त्यामुळे प्रशासनाने फक्त सिलेंडर नाही देणार हे सांगून थांबणार नाही, तर हॉटेल व्यावसायिकांना पर्याय व्यवस्था केली पाहिजे, त्यांना रॉकेल दिलं पाहिजे किंवा त्यांना कोटा दिला पाहिजे, अशा काहीतरी व्यवस्था केल्या पाहिजेत। नुसते हॉटेल बंद करून ही चालणार नाहीत। ही हॉटेल ही खरं तर लोकांची गरज आहे आणि अत्यावश्यक गरज आहे आणि त्या विरोध आम्ही आता जिल्हा पुरवठाधिकाऱ्यांशी बोललो आहे, जिल्हाधिकारी मॅडमांशी बोललो आहे आणि त्यांनी त्या संदर्भात सगळ्यांची बैठक घेऊन लोकांना 400-500 लोकांच्या लाईन आहेत, त्या लोकांच्या लाईन कमी करण्याचं आणि त्यांनी या संदर्भात आढावा घेण्याचं सांगितलेलं आहे। जर ही व्यवस्था सोमवारपर्यंत व्यवस्थित नाही झाली तर मंगळवारी आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक, कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर, गंगाराम सडवेलकर तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते।